त्यासोबतच नितीन गडकरी हे सगळेच नागपूरमधले आहेत आणि त्यामुळेच तिथे प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तुषार, विनंती, सोबत रहा। यानंतर आपण जाऊयात विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, खरं तर महाराष्ट्रभरामध्येच रंगतदार लढती आपण पाहिल्या, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पवार विरुद्ध पवार अशी ताकद आपल्याला जास्त पाहायला मिळाली। कोणत्या कोणत्या मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे? प्रज्ञा अतिशय बरोबर आहे, कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर बहुतांशी ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी या एकत्र आलेले चित्र आहे ते पाहायला मिळालेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी देखील अशा पद्धतीचं चित्र आहे ते बघायला मिळालं। मतदानाला खरं तर खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे आणि उत्साहामध्ये या ठिकाणी मतदानाला सुरुवात झालेली आहे। खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातील हसन मुश्रीफ असतील, त्याचबरोबर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील, संजय मंडलिक असतील, समरजितसिंह घाडगे असतील, या सगळ्या नेत्यांची प्रतिष्ठा आहे ते पणाला लागले। तिकडे सांगलीला बघितलं तर आपण जयंत पाटील असतील, त्याचबरोबर विश्वजित कदम असतील, गोपीचंद पडळकर असतील, या मोठ्या सगळ्या नेत्यांची आहे ती प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। कारण खूप ठिकाणी आपण जर बघितलं तर महायुती आणि महाआघाडी, महाविकास आघाडी यांच्यामध्ये ज्या आघाड्या आहेत त्या एकमेकांमध्ये या ठिकाणी सोबत घेऊन ही निवडणूक होते। म्हणजे अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत, तर अनेक ठिकाणी शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना हे एकत्र आलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यात जर आपण बघितलं तर 13 ठिकाणी ही निवडणूक होते। त्यामुळं चंदगड हे खूप महत्वाचं आहे, कारण चंदगडमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा झाली होती आणि त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी आहेत ते एकत्र आले होते। त्याचबरोबर कागलमध्ये जर आपण बघितलं तर समरजितसिंह घाडगे आणि हसन मुश्रीफ हे कट्टर वैरी होते ते आता एकत्र आलेले आहेत। त्या ठिकाणी संजय मंडलिक पश्चिम महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर अनेक आश्चर्य